श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेरिव तमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्धौराया शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरेत वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः। आपण साई चरित्राचं चिंतन, हेमाड पंत रचित साई चरित्र अध्याय 34 सुरू आहे आणि ओवी क्रमांक 91। सांगून आणि एक अनुभव करू हा संपूर्ण उदित प्रभाव, जयामनी जैसा भाव हाच गौरव या ग्रंथाचा। या ग्रंथाचा गौरव काय आहे? या ग्रंथातलं महत्त्वाचं तत्व काय? जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव। जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव हा मुख्य या ग्रंथाचा मत जात आहे। तुमचा भाव शुद्ध तर देव आहे, मानला तर देव नाही तर दगड। तुमचा भाव जर शुद्ध असेल तर तुम्हाला सर्व ठिकाणी देव भेटेल। तुमचा भाव शुद्ध नसेल तर तो कसा भेटणार? एकदा माधवराव ज्येष्ठ बापाजी तयांचा बंधू कनिष्ठ कैसे त्यावर येता अरिष्ट उदीने अभिष्ट पावले। माधवरावांचे वडील बंधू बापाजी तयाचा ज्येष्ठ तयांचा बंधू कनिष्ठ जय कैसे त्यावर येता अरिष्ट उदीने अभिष्ट पावले। वठ्ठा भाऊ धाकटा भाऊ यांच्यावरती आलेला अरिष्ट बाबांच्या उदीने कसं नाहीसं झालं ते आपण पाहूया। ऐसा या उदीचा प्रभाव किती वानावा म्या नवलाव ग्रंथी ज्वरादी सर्व रोग औषध अपूर्व नाही तुझे। असता सावळ विहिरीवर कुटुंबासे आला ज्वर, ग्रंथी उद्भवले जांघेवर मनी घाबरला बापाची। माधवरावांचे वडील बंधू शिर्डीच्या जवळ सावळ विहिरीच्या जवळ या वडील बंधूंच्या पत्नीला जांघेवरती गाठी निर्माण झाल्या। बापाजी घाबरले की काय होतंय आता आपल्या पत्नीला। पाहून कुटुंबात या हैराण तैसाच रात्रीचा समय भयान झाला। बापाजी भ्रांत वन गळाले अवसांत याचे धाव ठोकले रातोरातस कंप भयभीत शिर्डीसीत झाला कथिता संस्कृत निज बंधू प्रततेध्वा। रात्री झाला, शिर्डीला आला आपले धाकटे बंधू माधवराव, त्यांना भेटला आणि त्यांना सर्व हकीकत निवेदन केली की असं असं झालंय बाबा। म्हणती आल्या 2 गाठी ज्वर संतप्त झालीसे कष्टी। चला पहा की आपल्या तिथे दिसे न गोठी मजवरवी। म्हणा तिला जांघेमध्ये 2 गाठी आल्या आणि ताप पण आलाय। आता काय पुढे प्रसंग ओढवून ठेवला आहे काही कळत नाही। बापाजी बोलता केळवाणी माधवराव दचकले म्हणी गेले पडून तोंडचे पाणी मग ठिकाणी मन ठिकाणी पडेना। माधवराव मोठे विवेकी ग्रंथी म्हणता भरली धडकी। ग्रंथी ज्वराचा तडका बडकी आहेच ठावकी अवघ्या। पूर्वीच्या काळी प्लेगची साथ होती।
गाठी आल्या की माणसाला असं वाटावं की ही प्लेगची साठ आहे आणि आता मनुष्य यातनं वाचणार नाही. प्रसंग प्रवाहा बिकट कार्यासो इष्टनिष्ठा आधी साईस पुसावी वाट परिपाठा धोपट श्रेणीदा मग ते जैसे कथित आचरावे तैसे स्थिती तेच भक्त संकटे निवारिती वर्णावे किती अनुभव. माधवराव म्हणाले आपण बाबांच्या कानावर सगळं घालू आणि बाबा जसं सांगतील तसं आपण पुढे काय करायचं ते ठरवू. बाबा सांगतील तसं करू. असो या नित्यपाठानुसार माधवराव करते विचार आधी बाबास केले सादर साष्टांग नमस्कार पूर्वका म्हणती जय जय न साईनाथा दया करावी आम्हानाथा हे संकट काय ओढवले आता नसती चिंता उद्भवली तुझं वाचून कवण आना आम्ही जाऊ कराया याचना दूर करिया पोरीच्या यातना आशीर्वचना देगा. बाबा आम्हाला खूप काळजी वाटते की हे आता ग्रंथीज्वर आहे यातनं ही बरी होईल का नाही अशी शंका आहे. तर तुमची लेक आहे ही. आपण बघा सगळी कोण आहेत बाबांची लेकरं आहेत ना. ते म्हणतात ही तुमची लेक आहे तेव्हा हिला बरं करा. तुझ्याशिवाय आम्ही कोणाला शरण जाणार. तुझं वाचून कवणा आणा आम्ही जाऊ करा या याचना तूच करी त्या पोरीच्या यातना आशीर्वचना देगा करी एवढे संकट हरण आम्ही कैवारी तुझं आम्हा कैवारी कोण तुझं ना करी या दुर्धर ज्वराचे समान ब्रीद संरक्षण करी का. बाबा आम्हाला ह्या संकटातनं बाहेर काढणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण आहे. नको जाऊ दुर्धर पुसती अनुज्ञा जाऊ असं बाबावती तवतयास जाऊ नको जाऊ अपरात्रीस उदी देतीस पाठवून कशाच्या ग्रंथी कशा तथा बापूला अल्ला मालिक बाबा बरे होईल आपोआप होईल सुखरूप निर्भोर. म्हणा तुला तितकेच जायची आवश्यकता नाही. वडील बंधूंबरोबर उदी पाठवून दे आणि उदी लावायला सांग. अल्ला मालिक परमात्मा सर्व काही ठीक करेल तू जा आणि तुला जायची आवश्यकता नाही. तू जा म्हणजे ही उदी घे आणि तुझ्या वडील बंधूंना दे आणि त्यांना सांग ही उदी घेऊन जा आणि उदी लावा म्हणा. कशाच्या ग्रंथी कशा तथा पापुला अल्ला मालिक बाप बरे होईल आपोआप होईल सुखरूप निर्घोर. मात्र तू सकाळी सूर्योदयी जाऊन सावळी विहिरी जाऊन ये. आताच नको जाण्याची घाई स्वस्थ राही तू येथे. वडील बंधूंना जाऊ दे पण तू काही एवढी घाई करून रात्री जाऊ नकोस. सकाळी जातो उदयी केही जाऊन यावे न लगे निरथ कुटो कुचंबावे उदी लाविता सेविता भावे किमर्थ भ्यावे आपणा. परिसता हे बापाजी व्याला तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला परीन समयाला उपयोग. माधवरावलाही काय औषधीची माहिती होती पण ते बाबांच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हते. वडील बंधूंना असं वाटायला लागलं की माधवराव आपल्याबरोबर आले असते तर बरं झालं असतं पण बाबांची आज्ञा नाही. एक साई कृपे विणा औषधीच नाही गुण हे एक वर्म ही एक खोण माधवराव पूर्ण जाणती. म्हणाल्या बाबांच्या कृपेला महत्त्व आहे. औषधी हे निमित्त आहे. त्या औषधीने बरं वाटलं असं आपल्याला वाटतं पण खरं बरं कशाने वाटतं. बाबांच्या कृपेने बरं वाटतं. औषधी ह्या त्याला निमित्त आहे. खरा गुण कशाचा आहे. बाबांच्या कृपेचा गुण आहे. एक साई कृपे विणा औषधीच नाही गुण हे एक वर्म ही एक खोण माधवराव संपूर्ण जाणती आज्ञा. बाबांची वंधून उदी दिदली पाठवून राहिले माधवराव स्वस्थ मन परतला. उद्विग्न बापाजे पाण्यात उदी काढून पोटात पाजली अंगा लावून घाम सुटला डवडवून निद्रा लागून राहिली. उदी पाण्यामध्ये घातली आपल्या पत्नीला प्यायला दिली. माधवरावांच्या वडील बंधूंनी आपल्या पत्नीला ती उदी थोडी पाण्यात घालून प्यायला दिली. थोडी उदी लावायला सांगितली. जखमेच्या जागी गाठीवरती उदी लावायला सांगितले. रात्री त्यांच्या पत्नीला दरदरून घाम सुटला. झोपही लागली पण घामही आला. सूर्योदय झाल्यावर कुटुंबास वाटले हुशारी नाही ज्वर ना गाठी हे विषारी बापाजी करी आश्चर्य. आणि घाम आल्यामुळे अंगातला सगळा ताप निघून गेला. सकाळी उठून पाहतो तर अंगामध्ये ताप पण नाही आणि गाठी पण जागच्या जागी निघून गेल्या. इकडे माधवरावजी उठले. मुखार्जना आटपले. सावळविरी जावया निघाले. दर्शनाले मशिदी घेतले बाबांचे दर्शन. घातले पायी लोटांगण उदी समेत आशीर्वचन मिळतात. तिथून निघाले.
मशिदीची पायरी उतरता बाबा तयास ऐकले आज्ञापिता, श्यामा उठा उठी मागोता विलंब लागता कामाने. सकाळी माधवराव उठले, बाबांचं दर्शन घेतलं आणि निघाले. जशी मशिदीची पायरी उतरतात तेव्हा बाबा म्हणतात, श्यामा तिथे वेळ लावायचा नाही, हां जायचं आणि लगेच परत यायचं. म्हणजे आता तुझ्या वहिनीला चांगलं वाटतंय, आता तिथं वेळ घालू नकोस, परत ये. म्हणजे आपण ज्या कामासाठी जातो, आपण सद्गुरू सेवेमध्ये आहोत, ज्या कामासाठी जातोय ते काम झालं की पुन्हा सद्गुरूच्या सेवेमध्ये लवकरात लवकर हजर व्हावं. असेल की भावजय विव्हाळा कैसे साहिल ग्रंथीची जळजळ पडली असेल तरी तळमळ वाटेने हळहळ दिरास. माधवरावांना काळजी वाटत होती, रात्रभर माझी वहिनी तडपडत असेल, तिला त्या ज्या गाठी आहेत त्याच्या वेदना सहन होत नसतील. करते बाबा काही इशारा, काही सत्र म्हणती माघारा नेणे, टेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. विचार करतोय की मी तिथे गेल्यानंतर 2-3 दिवस राहिलो असतो, वहिनींची तब्येत बरी होईल तोपर्यंत, आणि इथे तर बाबा म्हणतात तू लवकर परत ये, काय त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे, असा माधवराव विचार करत करत चाललेला आहे. घाई घाई सावळ विहीर गाठेपर्यंत नव्हता धीर पाऊल ठेवता, उंबरठ्यावर चमत्कारले अंतरे जीएस गत रात्री ग्रंथी ज्वर चहा ठेविता पाहि तुरीवर. माधवराव विस्मयित अंतर जहाले तंत्र पाहुणे. जी बाई म्हणजे आपली वहिनी रात्रभर तळमळत होती, जिला अंथरुणावरून उठता येत नव्हतं, ती पाहिलं तर माधवराव आज जसे घरात प्रवेश करताय पाहतात तर त्यांची वहिनी चहा करत होती. तवते बापाजी सुसत हितोन नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत उदीची निशीर बाबांच्या. म्हणजे ही तर रोजच्यासारखी कामं करते, तुम्ही तर सांगता ती आजारी आहे. अरे म्हणजे ही सगळा प्रकार हा बाबांच्या उदीचा आहे, हा अनुभव, ही अनुभूती ही बाबांच्या उदीची अनुभूती आहे. म्हणे मी येतात उदी बाजली चोळून चोळून सर्वांगाचे असले, तात्काळ धर्मा अंकितातून झाली, निद्रा लागली स्वस्त. म्हणे पुढे जो सूर्योदय होतो उठून बसली खडखडीत, ग्रंथी विराल्या ज्वरा सहित. हे सर्व चरित साईचे. श्यामा पाहून ऐशी स्थिती, तात्काळ आठवली साईची उक्ती. उठा उठी तुम्हागोती आहे साश्चर्य चित्ती झाला. आणि त्याला बाबांचे शब्द आठवले, काय श्यामा तू चाललायस ना, वहिनीची तब्येत पहा आणि लगेच परत ये. पण तोपर्यंत वहिनी बरी झाली असेल बाबांना खात्री आहे ना, बाबांनीच केलेली लीला आहे ती. जाण्याआधीच कार्य संपादले. चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीत जाऊन पाहिले, किरण दिले. बाबांचे म्हणते, देवा काय हा खेळ, तू चुडीवशी मनाची कळवळ, बसल्या जागी उठूशी वावटळ मागोती निश्चळ तू करशी. बाबा तुम्ही जशी नाना प्रकारचे संकट निर्माण करतात आणि तुम्हीच नाना प्रकारचे संकट हरण करतात. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताला 2 नावं आहेत. विष्णू सहस्त्रनाम 1000 नावं आहेत विष्णूची, त्यातली 2 नावं काय आहे, भयकृत, भय नाशन. म्हणजे भय निर्माण करणाराही तोच आणि भयाचा नाश करणाराही तोच. म्हणते देवा काय हा खेळ, तुझी उडविशी मनाची खळबळा, बसल्या जागी उठविशी वावटळ मागुती निश्चळ तुझी कधीशी. बाबा तयास प्रत्युत्तर ती पहा कर्माची घन गती, मी करी ना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. म्हणाले काय, हे प्रत्येकाच्या कर्माची गती आहे, तिच्या पूर्वप्रारब्धानुसार तिच्या वाट्याला हे दुःख आलं, उद्याच्या प्रभावाने ते दुःख नाहीसं झालं. हा सगळा कर्माचा भाग आहे. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत, करता करिता तो एक अनंत कृपावंतही तो एक. जी जी कर्म घडतायत ना, मी फक्त साक्षी भावाने पाहतो. म्हणजे असं त्या गोष्टीकडे साक्षी भावाने पाहता आलं पाहिजे. जसं बघा मुलांचा खेळ चाललेला असतो का नाही, आणि आपण वडील माणसं तो मुलांचा चाललेला खेळ साक्षी भावाने पाहत असतो. ती एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात, पुन्हा भांडतात, पुन्हा एकत्र येतात. मग हा सगळा चाललेला खेळ मुलांचा, क्षणात राग, क्षणात प्रेम, हे सगळं आपण पाहत असतो आणि त्रयस्थ बुद्धीने पाहत असतो. त्यांचा खेळ त्यांना खेळू देतो. तसं बाबा म्हणतात, हा चाललेला तुमच्या पूर्व
कर्माचा ऋणानुबंधाचा खेळ सगळा मी पाहत असतो. हे सगळं तुमच्या वाट्याला येणारं सुख, तुमच्या वाट्याला येणारं दुःख, हे तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या वाट्याला आलेलं आहे. ते सगळं मी त्रयस्थ बुद्धीने पाहत असतो. आणि आपल्याला सुद्धा हा भगवंताचा चाललेला खेळ त्रयस्थ बुद्धीने पाहण्याची एकदा का कला अवगत झाली की मग आपले मन शांत होते. कर्मे जी जी अदृष्टे घडती ती मी तो तेथील साक्षीभूत करता. करविता तो एक अनंत कृपावंत ही तो एका. मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. साईबाबा म्हणतात मी देव नाही, ईश्वर नाही, मी कोणी नाही, मी बंदा आहे म्हणजे भक्त आहे. कुणाचा? अल्लाचा. मी अल्लाचा भक्त आहे असं म्हणतात. ते स्वतःला देव म्हणून घेत नाही, स्वतःला गुरु म्हणून घेत नाही. मी कोण नाही म्हणतात, मी एक सामान्य आहे, मी एक भक्त आहे. कुणाचा? अल्लाचा. त्याचा बंदा आहे मी, तो सांगेल तसं मी करतो. म्हणजे स्वतःकडे कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व बाबा घेत नाहीत. असं तेच आहेत ना, गुरु ब्रह्मा गुरुष्णू गुरुदेवेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पण ते स्वतःकडे म्हणत नाहीत की मी गुरु आहे किंवा मी परब्रह्म आहे, ते नाहीत. ते म्हणतात मी त्या अल्लाचा बंदा आहे. मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. मी काय करतो? मी यादे हक्क मी यादगार. मी काय करतो? यादे म्हणजे आठवण करतो. कोणाची? त्या भगवंताच्या लीलेची आठवण करतो, भगवंताचं चिंतन करतो असं बाबा म्हणतात. सांडोनी अहंकार मानून तयाच्या भार, तयावरी जो घालील वार, बेडा तो पार होईल. म्हणून आपला अहंकार सोडून द्यावा. सगळंच जर परमेश्वर करतो तिथं आपलं कर्तृत्व कुठं आलं? असं म्हणून ज्यावेळेला आपण आपलं सगळं भगवंताला अर्पण करतो, आपला अहंकार भगवंताला अर्पण करतो, तेव्हा भगवंतच सगळं करून घेत असतो. आधीही तोच करत असतो. लक्षात घ्या, आपला अहंकार जाण्याच्या आधी सुद्धा सगळं तोच करत असतो. पण त्यावेळेला आपल्याला मात्र असं वाटत असतो की मी करतो. एकदा ज्ञान प्राप्त झालं किंवा गुरुची कृपा प्राप्त झाली की मग त्याही वेळेला कार्य परमात्माच करून घेत असतो. पण आता आपल्याला त्याची जाणीव होते की हे आपण करत नाही, हे परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो. म्हणून गुरुकृपेच्या आधीचा साधक आणि गुरुकृपा झाल्यानंतरचा साधक यातला फरक आहे. साधक तोच आहे, पण त्याची गुरुकृपा होण्याच्या आधीची अवस्था आणि गुरुकृपा झाल्यानंतरची अवस्था हा फरक आहे. की आपण करतो हा भाव आधीच्या साधकाच्या मनामध्ये असतो आणि जसं गुरुची कृपा होते तसं त्याला कळायला लागतं की मी काही करत नाही, तोच करतो. म्हणजे पुढे सुद्धा साधक कर्म करतच राहतो, पण आता त्याला त्या कर्माचा अहंकार होत नाही. सांडोनी अहंकार मानून तयाच्या भार, तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. त्याचे आभार मानले पाहिजे. परमेश्वराची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे देवाची, की देवा हे डोळे आहेत पण ह्या डोळ्यातनं पाहण्याची शक्ती देणारा तू आहेस. कान आहेत पण कानातनं ऐकण्याची शक्ती देणारा तू आहेस. नाक आहे पण सुगंध दुर्गंध कळण्याची शक्ती देणारा तू आहेस. जीभ आहे पण बोलण्याची शक्ती तुझी आहे. अन्नरस ग्रहण करतो पण ते पचन करण्याची किंवा हा अन्नाचा कण घशातनं जठरापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे, तिथे जे करायची प्रक्रिया आहे ग्राइंडिंग, ती सगळी देवा तुझी कृपा आहे. म्हणून ही सगळी आपण डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, पायाने जाणं, हाताने कर्म करणं, हे सगळं त्याचंच आहे. हा ज्या वेळेला कृतज्ञतेचा भाव आपल्या मनामध्ये येईल, म्हणजे मी पाहतो हा अहंकार होणार नाही, मी बोलतो हा अहंकार होणार नाही, मी ऐकतो हा अहंकार होणार नाही. का ऐकतो? कधी? त्याच्या कृपेने ऐकायला येतं म्हणून ऐकतो. बोलतो कधी? त्याच्या कृपेने बोलता येतं म्हणून बोलतो. मग अशी ज्या वेळेला आपल्याला जाणीव होते त्यावेळेला आपण काय होतो? त्याच्या ह्या शक्तीची कृतज्ञता आपण व्यक्त करतो की देवा तुझ्यामुळे बघ बाबा मला हे लांबचं दिसतंय, जवळचं दिसतंय. तुझ्यामुळे मी विचार करू शकतो, माझी बुद्धी जागृत ठेवलीस. तुझ्यामुळे माझी स्मरणशक्ती जागृत आहे, नाही तर मला काय आठवणार आहे, विसरून जाईल मी. म्हणजे हे सगळं जे देणं आहे हे देणे भगवंताचे.
त्या भगवंताच्या देण्याची सतत आठवण करणं, कृतज्ञता आपल्या मनामध्ये व्यक्त करण्यापेक्षा आपल्या मनामध्ये ती कृतज्ञता असायला पाहिजे की देवा तुझ्यामुळे चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविण. आपलं हे शरीर त्याच्या सत्तेने चालतंय, त्याच्या शक्तीने आपण बोलतोय, त्याच्या शक्तीने विचार करतोय. ही कृतज्ञतेची भावना, याचं अखंड स्मरण आपल्या मनामध्ये पाहिजे. सांडोनिया अहंकार मानुनी तयाचे आभार, तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. आपण त्याच्यावरती भार घातला पाहिजे. टाकोनिया भार राहिलो निवांत. त्या भगवंतावरती भार टाकून आपल्याला निवांत राहता आलं पाहिजे. आपण भार टाकतो पण काळजी करत बसतो, होईल का नाही होईल का नाही म्हणून. भार टाकल्यानंतर निश्चित राहिलं पाहिजे की ते करेल का नाही, शंका कशाला मनामध्ये, करणार म्हणजे करणार. सांडोन्या अहंकार मानुनी तयाच्या भार, तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसत असे तासा तासास. असाच एक इराणी होता, त्याचा अनुभव आहे. त्याच्या लहान मुलीची वाचा तासा तासाला बंद व्हायची, बोलता यायचं नाही त्या मुलीला. तासा गणित आकडी, कारण काय तिला आकडी यायची मुलीला. तासा गणित आकडी पडे धनुकली होनी ठाई, अत्यावस्थ विशुद्धोई, उपाय काही चाले ना. धनुष्यासारखी वाकडी व्हायची. पुढे तयाचा एक मित्र वर्णी तयास उदीचे चरित्र म्हणे, ऐसे रामबाण विचित्र औषधान्यत्र असे ना. जावे अवलंबले पारल्यास उदी मागावी दीक्षित असं, असे तयाच्या संग्रहासा ते उल्हास राजेतील. जा म्हणजे एक कर, तो आता पारल्याला जा आणि दीक्षितांना भेट आणि त्यांच्याकडनं उदी घेऊन ये. ही उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी पाहिजे ही जाईल आकडे, सौख्य परवडीला झालं. ती उदी जी आहे ती रोज थोडीशी पिण्याच्या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी तिला तीर्थ म्हणून प्यायला द्या. सौख्य परवडीला झाला तुम्हाला. त्यामुळे हळूहळू त्या मुलीला गुण येत जाईल. ऐसे ऐकून या मग तो पारशी उदी मागून दीक्षितापाशे, मुली सपाचिता नित्यनिमिषी आरोग्य तिची लाधले. आणि त्या पारशाने मग त्याप्रमाणे ते मुलीला उदीचं तीर्थ पाजल्यानंतर तिला बरं वाटायला लागलं. तासा तासा जीव तसे घाबरी, तात्काळ उदी झाली वरी, जाऊ लागली मध्यंतरी लहरी लहरी. तर 7 तास मग दर तासाला बेशुद्ध होणारी मुलगी 7-7 तास चांगलं राहायला लागली. तासा तासाने येणारी लहर पडता 7 तासाच्या अंतर काही काळ करण्यावर परिहार समग्र झाला. मग हळूहळू 7 तासाचे 10 तास, 10चे 15, 20, 24 तास, म्हणजे हळूहळू ते बेशुद्ध होण्याचं, ती आकडी येण्याचं प्रमाण कमी 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 होत ती बरी झाली. हरद्यानजीक एका गावात राहत असे एक वृद्धग्रस्त, मुतखड्याच्या व्याधीने ग्रस्त झाला. त्रस्त अतिशय. हरद्या गावाच्या जवळ एक वृद्धग्रस्त होता, त्याला मुतखड्याचा त्रास होता. हा रोग शस्त्रक्रियेविना अन्यथा नाही, याची निवारण म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण पहातारी कोण जनवदते. तो रोगी परमचिंता दूर कर्तव्यार्थी न सुचे विचार, मरणोन्मुख कृष्ण शरीर दुःखा निवार सोसेना. त्याला सांगितलं बघ बाबा, आता याला शस्त्रक्रिया करायला पाहिजे आणि ते दुःख सहन होईना. शास्त्र प्रयोगा लागे धीर, रोगी अंतरी नाही स्थैर्य, सुदैवतयाचे नष्टचर्य संपले आश्चर्य ते परिश्रम. आता जर समजा ऑपरेशन करायचं तर त्याला माणसाला धीर लागतो. बघा, ऑपरेशन करायच्या आधी डॉक्टर काय करतात, तुमचं BP चेक करतात. म्हणजे मन स्थिर पाहिजे ऑपरेशन करायच्या वेळेला. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य, रोगी अंतरी नाही स्थैर्य, सुदैवतयाचे नष्टचर्य संपले आश्चर्य ते परिसा. एरीकडे हा ऐसा प्रकार तोच त्या ग्रामीचे इनामदार. साईबाबांचे भक्त चोर आले गावावर समजले. त्या गावचे इनामदार त्या ठिकाणी आले. तयापाशी बाबांची विभूती नित्य राही, सर्व जाणती रोगार्थाची अत्यष्टेची उदी प्रार्थिती तयाचे. आणि मग बाबा तिथे आल्यानंतर ज्याला त्रास होता त्याचे नातेवाईक आले आणि त्यांनी सांगितलं बाबांची उदी द्या, आम्ही या ग्रस्ताला उदी देतो.
इनामदाराने उदी दिली, मुलाने बापास पाण्यात बाजली, 5ही मिनिटे नसतील लोटले, तोच वरतीली नवल परी. आणि ती उदी पाण्यामध्ये घालून वडिलांना जशी दिली त्या मुलाने, तसं 5 मिनिटामध्ये उदी प्रसादांगी जो भिनला, मुतखडा ठाईचा ढळला, मूत्रद्वारे बाहेर निसटला, आराम पडला तात्काळ. तो मुतखडा युरिनच्या द्वारे बाहेर पडला. मुंबापुरीचे ग्रहस्थ. या उदीचे असे अनेक अनुभव आहेत. नारायण गोपीनाथ दिघे या नावाचे ग्रहस्थ मुंबईत राहत असत. त्यांच्या पोटात एक गाठ उत्पन्न झाली. ती फार कठीण होती व तिच्यापासून त्यांना फार त्रास होऊ लागला. मुंबईत 1-2 प्रसिद्ध डॉक्टरांनी दाखवली, पण काही उपयोग झाला नाही. पुढे त्यांना महाराजांकडे जाण्याविषयी एका ग्रहस्थाने सुचवले. अर्थात तशा स्थितीत जाणे शक्य नव्हते. ते म्हणाले, महाराजांच्या आशीर्वादाने ही गाठ फोडून आतला रोग मळाच्या द्वाराने जाईल तर मला बरे वाटेल व मी महाराजांकडे जाऊ शकेल. त्या ग्रस्ताने त्यांना महाराजांची उदी दिली. तिचे त्याने सेवन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाठ फुटून आतला पो शौचाद्वारे जाऊ लागला व 2-4 दिवसात त्यांना बरे वाटू लागले. मग लवकरच ते महाराजांच्या दर्शनाला गेले. असा उदीचा अनेक लोकांना आलेला अनुभव आहे. मुंबापुरीचे ग्रस्त होते जातीने, प्रभू कायस्थ होता प्रसूती समय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा, मग कितीही उपाय करा गुण नाही काही हेम उपचारा, बाईचा जीव तसे घाबरा ऐसा बिचारा त्रासला. मुंबईतले ग्रहस्थ, त्यांचं आडनाव प्रभू. त्यांच्या स्त्रीला प्रसूती समयाला अत्यंतिक त्रास व्हायला लागला. किती उपाय केले तरी गुण येईना. श्रीराम मारुती नामे विख्यात होते. एक बाईचे साईचे भक्त तयांच्या विचारे हे ग्रस्त जावया शिर्डी प्रति निघाले. पंढरपूरला राम मारुती महाराजांचं मंदिर आहे, बाबांचे भक्त. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, शिर्डीला जाऊन या. प्रसूतीचा येता समय मत संकटे पडत उभय, झाला एकदा मनाचा निश्चय पाहू निर्भय शिर्डीला, होणार होईना का निदानी होते बाबांचे सन्निधानी, ऐसा संकल्प दृढ करून शिर्डीस येऊन राहिले. ऐसा ही उभयता कित्येक मास करते ही झाली शिर्डीत वास, पूजा अर्चा साई सहवास आनंद उभयता झाला. ऐसा क्रमता काही काळ प्रस्तुती समय आला जवळ, काळजी उद्भवली प्रबळ संकट टळणार कैसे हे, ऐसे म्हणता म्हणता आला प्रसूतीचा दिवस पाजला. गर्भद्वारा मार्ग आडला सर्वास पडला विचार, बाई सू लागल्या आहेत ना काय करावे काही सूचना, मुखे चालली बाबांची प्रार्थना त्या विण कवणा करुणा ये, धावून आल्या शेजारणी घालून बाबांना गाराणे, एकीने प्याल्यात ओतून पाणी उदी कालवून पाजले. 5 मिनिटे गेली न गेली तोच बाईची सुटका झाली. गर्भस्थिती निर्जीव दिसली, गर्भीच मुकली चैतन्या, असो गर्भाची कर्मगती होईल पुढारा गर्भप्राप्ती, बाई पावली भय निर्मुक्ती लाधली संस्थिती सौख्याची. ती बाई जे आले दोघे शिर्डीला राहिले. प्रसूती समयाला खूप वेदना व्हायला लागल्या. तेव्हा स्त्रियांनी पाण्यामध्ये उदी टाकून तिला प्यायला दिली. तिची प्रसूती सुखरूप झाली. पण गर्भ कसा आहे आता बघा, येणारा जीव त्याचं आयुर्मर्यादा किती आहे त्याच्यावर अवलंबून. तो जीव म्हणजे पृथ्वीवरती आला आहे तिच्या पोटामध्ये, पण बाहेर येताना निर्जीव आला. गर्भाची कर्मगती, आता ती कर्मगती कोणाची? त्या गर्भाची. कारण कुणी ह्या पृथ्वीवरती किती श्वास घ्यायचे हे ठरलेलं आहे. परमेश्वर जो जन्माला घालतो ना, तो प्रत्येकाचे श्वास ठरवूनच पाठवतो. इतके श्वास यांनी घ्यायचे, तेवढे श्वास संपले की चालला. वेदना विरहित गर्भस्रवली हातीपायी सुखे सुटले, ग्रह महत चिंतेची वेळ टळली, ऋणी झाली जन्माचे. पुढील अध्याय पाहून गोड परिसता पुरे श्रोत्यांचे कोड निरसून चिकित्सकपणाचे कोड भक्तीची जोड लादेल. पुढे तिला बाबांच्या कृपेने काही संतती झाली असेल, पण त्यावेळेला तिची सुटका होणं महत्वाची होती. बाई वाचली. आम्हा निराकाराची उपासना आम्ही देणार नाही दक्षिणा, आम्ही वाकवणार नाही माना तरी दर्शना योगी, ऐसा जायचा कृत निश्चित तेही पाहता साईचे पाय दक्षिणेशी साष्टांग काय वाहती काय हा काय चमत्कार.
एक ग्रस्त होते, ते म्हणे आम्ही निर्गुण निराकाराची उपासना करतो, मी कोणापुढे मान खाली घालत नाही आणि कोणाला दक्षिणाही देत नाही. आम्हा निराकाराची उपासना आम्ही देणार नाही, दक्षिणा आम्ही वाकवणार नाही, माना तरी दर्शनायोगी ऐसा दयांचा कृतनिश्चय. तेही पाहता साईचे पाय दक्षिणेचे साष्टांग काय वाहती हा काय चमत्कार. उदीचाही अपूर्व निवासकरांचा भक्तिप्रेमा कैसे दुग्ध पाजून भुजंग महा गृहस्थ धर्मा संरक्षले. ऐसे ऐसे या कथा उत्तम परिसरा उपजेल भक्तिप्रेमा. संसार दुखा होईल उपशम याहून परम सुख काय. म्हणून हे माड करीची विनंती साईचरणी करुणे प्रणिती. प्रेम द्याजी श्रोत्या प्रती निज सच्चरिती रमावया. अशा प्रकारच्या बाबांच्या लीला ऐकल्यानंतर आपण ह्या प्रपंचाच्या त्रासाने त्रासून गेलेलं आपलं मन असतं, पण जेव्हा आपण ह्या बाबांचे लीला ऐकतो, श्रवण करतो, वाचतो, त्यावेळेला आपल्या मनाला एक निर्मळ असा आनंद प्राप्त होतो. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदी महिमा नाम चतुस्त्रिंशत्तमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. या ठिकाणी 34वा अध्याय पूर्ण झाला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घन ऐशी तुझी माव. तुझी माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता रे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आरती साई बाबा. 8 दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभू पद पावया भय भव भय निवारी. भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणेची आता तुम्हा देवाधिदेवा. देवाधिदेवा. आरती साई बाबा.
इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पोरी भात अपोरी भात आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरणार जातळी यावा दाता विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा खालील लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहे रूप तुळे प्रेमी रंजन आनंद पूजन भावे वाढीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधुश्च पाप तमेव विद्यारणं तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि